नमस्कार शेतकरी बंधूंनो, मित्रांनो. मी अमित चतुर, आपले अमित कृषी दूत या माध्यमावरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, शेतीविषयक प्रश्नांबाबत प्रामुख्याने पिकांच्या नियोजित लागवड व्यवस्थापनाबाबत, पिकांवर येणाऱ्या कीड व रोगांच्या व्यवस्थापनाबाबत, कृषी निविष्ठांच्या योग्य व्यवस्थापनाबाबत, किंबहुना शेतकऱ्यांच्या सर्व शेतीविषयक प्रश्नांबाबत अमित कृषी दूत वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नवनवीन अद्ययावत माहिती, उपाययोजनांच्या संदर्भात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमित कृषी दूत हे एकमेव माध्यम कार्य करत आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुम्ही अमित कृषी दूतला सहकार्य करण्यासाठी जास्तीत जास्त या माध्यमातील जी माहिती तुमच्यापर्यंत या माध्यमातून जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल ती माहिती तुम्ही ऐकावी, पाहावी आणि ऐकून पाहून तिचा विचार करून ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. शिवाय त्या माहितीचा तुम्ही तुमच्या शेती पद्धत सुधारण्यासाठी, आर्थिक परिस्थिती, आर्थिक उन्नती करण्यासाठी तुम्ही त्या माहितीचा अवलंबसुद्धा तुमच्या शेतीमध्ये करू शकता. आणि तो विचार केल्यानंतर, तुम्हाला तो विचार पटल्यानंतर, ती माहिती तुम्हाला तुमच्या सद्सद विवेकबुद्धीला ती पटल्यानंतर तुम्ही त्याचा अवलंब नक्की शेतीमध्ये करू शकता. आणि ती एकंदरीत शेतकऱ्यांनी त्यांची शेतीच्या माध्यमातून एक समृद्धीच्या मार्गाने शेतकऱ्यांना नेण्यासाठी, शेतकऱ्यांना प्रेरित करण्यासाठी अमित कृषी दूत हे एकमेव माध्यम प्रामाणिकपणे काम करते. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अमित कृषी दूतला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रामुख्याने शेतीविषयक जे काही प्रश्न असतील, कीड व रोगांच्या व्यवस्थापनाबाबत प्रश्न असतील, कमी खर्चामध्ये उत्पादन कसं घेता येईल, कसं मिळवता येईल, त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येईल, कोणत्या प्रकारचे पर्याय मार्ग आपल्यासमोर उपलब्ध आहेत, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही मला संपर्कसुद्धा करू शकता. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक तुम्ही नोट करून घ्या. संपर्क क्रमांक आहे मित्रांनो 9284590923. हा माझा संपर्क क्रमांक आहे. तुम्ही यावर कधी माझ्याशी संपर्क साधू शकता. मित्रांनो, आज आपण जो विषय घेतलेला आहे किंवा ज्या विषयासंदर्भात आपण बोलणार आहोत, तो विषय मित्रांनो, कपाशी पिकांवर प्रचंड प्रमाणावर वाढलेला बोंड अळ्यांचा आणि बोंडसटचा प्रादुर्भाव. मित्रांनो, या विषयाच्या संदर्भात माझा दुसरा व्हिडिओ आहे किंवा भाग 2 आहे. कपाशी पिकांवर वाढलेला बोंड अळ्यांचा आणि बोंडसटचा प्रादुर्भाव आणि त्यामागची प्रमुख कारणे आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आपल्यासमोर काय उपलब्ध आहेत किंवा कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपण करणं गरजेचं आहे, यासाठी आपण या विषयावर प्रामुख्याने आपण बोलणार आहोत. या विषयावर प्रामुख्याने आपण चर्चा करणार आहोत. या विषयासंदर्भात माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, मी मागच्या भागामध्येच किंवा मागच्या व्हिडिओमध्येच बोललेलो आहे की कपाशी पिकांवर प्रामुख्याने बोंडअळ्यांचा किंवा बोंडसटचा प्रचंड प्रादुर्भाव का वाढलेला आहे. तर प्रामुख्याने नवीन तंत्रज्ञान देशामध्ये हरितक्रांतीच्या माध्यमातून आलेलं आहे आणि संकरित बियाण्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. आणि संकरित बियाण्यांच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान देशामध्ये आलेलं होतं. त्याचा मोठ्या प्रमाणावर अवाजवी अतिरेकी वापर रसायनयुक्त कृषी निविष्ठांच्या माध्यमातून शेतीमध्ये होऊ लागला. आणि तो होऊ लागल्यानंतर जे प्रमुख कार्य बीटीचं होतं, ते बीटीचं प्रमुख कार्य बियाण्यांच्या माध्यमातलं ते बीटीचं प्रमुख कार्य, आता ते कार्य करण्याची क्षमता स्वतःमध्ये प्रथिनेयुक्त विषारी प्रथिनांच्या स्वरूपात, प्रथिनांच्या माध्यमातून स्वतःमध्ये विषारी अन्न तयार करण्याची जी काही क्षमता आहे, ती क्षमता बियाण्यांची कमी झालेली आहे. आणि त्यासोबतच बोंडअळ्यांनी सुद्धा आपली जी प्रतिकार शक्ती आहे, आपली जी इम्युनिटी सिस्टीम आहे, ती इम्युनिटी सिस्टीम प्रतिकारशक्ती वाढवली असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपण कीटकनाशकांचा अवाजवी अतिरेकी त्या कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे त्यांनी सुद्धा एक प्रकारे कीटकनाशकांसोबत या बोंडअळ्यांनी कपाशी पिकासोबत एक मैत्री केलेली असल्यामुळे त्यावर नियंत्रण करणे हे कठीण झालेले आहे. याबाबत कारणे आपण बघितलेली आहे. पण मित्रांनो, कपाशी पिकावर जर आपल्याला प्रभावीपणे कायमस्वरूपात जर उपाययोजना करायच्या असतील
तर आपल्यासमोर कुठले पर्याय उपलब्ध आहेत? तर मित्रांनो, आपल्यासमोर जे पर्याय आपण उपलब्ध आहेत, आता तात्पुरत्या स्वरूपाचा इलाज किंवा व्यवस्थापन आपल्याला करावं लागणार आहे. कारण की सर्व प्रकारच्या जे पिके आहेत, सोयाबीन आहे, तूर, मूग आहे, उडीद आहे, यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यामुळे आपल्याला कपाशी पिकाला जपणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला तात्पुरत्या स्वरूपाची उपाययोजना या कराव्या लागणार आहेत. मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, कपाशीच्या या संकरित बियाण्यांसोबतच प्रामुख्याने की जे आपल्याला संकरित नॉन बीटी बियाणे दिल्या जात होती, त्या नॉन बीटी बियाण्यांचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केला नाही. आणि जे रेफ्युजी सीड ज्याला म्हणत होतो आपण, ते रेफ्युजी सीडची लागवड शेतकऱ्यांनी केली नाही. आणि त्याचा कुठेतरी आपण म्हणू शकतो की परिणाम हा बोंडअळ्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, आपण थेट विषयाकडे येऊया की कपाशी पिकावरील बोंडअळ्यांचं किंवा बोंडसडचं तात्पुरतं व्यवस्थापन आपण कोणत्या माध्यमातून केलं पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण ते केल्या जाऊ शकते. मित्रांनो, कपाशी पिकांवरील बोंडअळ्यांचं नियंत्रण जर करायचं असेल आपल्याला, तर कमीत कमी नत्रयुक्त खताचा तुम्ही वापर कमी करणं गरजेचं आहे, तो कमी होणे गरजेचं आहे. शिवायच जे मोठ्या प्रमाणावर आता पाण्याचा प्रमाण झालेलं आहे ते सुद्धा कुठेतरी कारणीभूत आहेतच. आणि इतर कारणांच्या संदर्भात सुद्धा आपण बोललेलो आहे. तर मित्रांनो, मी ठळक प्रभावी किंवा तात्पुरते व्यवस्थापनाच्या संदर्भात बोलणार आहे. तर सुरुवातीला आपण नारायण अस्त्र 5 ml प्रतिपंप सोबत 1 ml स्प्रे प्लस घेऊन आपण जर फवारणी केली तर बोंडअळ्यांच्या संदर्भातलं तात्पुरतं व्यवस्थापन किंवा तात्पुरतं नियंत्रण आपल्याला मिळू शकतं. की जे प्रभावी नियंत्रण आहे किंवा कायमस्वरूपी नियंत्रण आहे, त्या कायमस्वरूपी नियंत्रणाच्या संदर्भात मी भाग 1 मध्ये बोललेलो आहे. भाग 2 मध्ये मी एक क्षणिक जे नियंत्रण आहे किंवा क्षणिक व्यवस्थापन आहे ते बोलत आहोत. बोंडअळी असो किंवा मग खोडकिडा असो, रोग आल्यानंतर पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर त्याचं व्यवस्थापन करणं मित्रांनो खर्चिक होते. आणि खर्चिक झाल्यानंतर त्याचा परिणाम एकंदरीत शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावर होतो. म्हणूनच रोग होऊ नये किंवा रोग येण्याच्या अगोदरच उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मल्टीप्लाय तंत्रज्ञान आपल्यासमोर पर्याय उभा आहे. त्या मल्टीप्लाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा आपण कपाशी पिकांवर किंवा इतर पिकांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव हा रोखू शकतो. सशक्त झाडाची निर्मिती मल्टीप्लाय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो. हा सुद्धा एक पर्याय मार्ग आपल्यासमोर आहे. नेक्स्ट समोर चालून तुम्ही या पद्धतीचा या तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकता. मित्रांनो, भाग 1 मध्ये मी बोललेलो आहे, सर्व प्रकारचं तंत्रज्ञान, सर्व प्रकारच्या पद्धती, सर्व गोष्टी असूनही कुठेतरी कपाशी पिकांवर संकरित बियाण्यांच्या संदर्भात संशोधन होणं गरजेचं आहे. जोपर्यंत बियाण्यांच्या जातींमध्ये संशोधन होणार नाही, सुधारणा होणार नाही, BT3 BT4 या प्रकारचं तंत्रज्ञान येणार नाही, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची पद्धत वापरा, तुम्ही कोणाचंही तंत्रज्ञान वापरा, कोणत्याही व्यवस्थेच्या माध्यमातून इथल्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या ज्या काही व्यवस्था असतील, संघटना असतील, जे करणारे मार्गदर्शक असतील, कोणाच्याही तुम्ही पद्धती वापरा, कपाशी पिकांवर बोंडअळ्यांचं नियंत्रण किंवा रोगांचा जे प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याचं नियंत्रण हे आपल्याला फक्त आणि फक्त खर्चाच्याच माध्यमातून करावं लागेल. कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा वापर करूनच करावं लागेल. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय मार्ग आपल्यासमोर उपलब्ध नाही. त्यासाठी फक्त आणि फक्त गरज आहे की कपाशी बियाण्यांच्या जातींमध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे. BT3 BT4 येणं गरजेचं आहे. मित्रांनो, नारायण अस्त्र प्रभावी आपण त्यावर तात्पुरता इलाज म्हणून ते वापरू शकतो. सोबत प्रेप्लस आपण त्यामध्ये घेऊ शकतो. दुसरं मित्रांनो, क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल आणि लॅम्डासायहेलोथ्रिन हा घटक असलेले कीटकनाशक आपण ते घेऊ शकतो. 5 मिली प्रतिपंप. ॲम्प्लिगो म्हणून बाजारामध्ये हे दोन्ही घटक असलेलं कीटकनाशक उपलब्ध आहे. ते सुद्धा तुम्ही फवारणीसाठी या बोंडअळ्यांच्या नियंत्रणासाठी घेऊ शकता. त्यानंतर इंडोझाकार्ब आहे, हा घटक असलेलं तुम्ही कीटकनाशक घेऊ शकता. 10 ml प्रतिपंप घेऊन तुम्ही त्यावर फवारणीच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपाचं नियंत्रण करू शकता. दुसरा घटक मित्रांनो लार्विन, बायर कंपनीचं लार्विन हे कीटकनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. 20 ग्रॅम प्रतिपंप घेऊन तुम्ही नियंत्रण घेऊ शकता. माझा वेळ संपत आलेला आहे मित्रांनो, पण जेवढी माहिती होती या माध्यमातून ती मी तुमच्यापर्यंत देण्याचा नक्की प्रयत्न करत आहे. त्यानंतर प्रोफेक्स सुपर आहे,
30 ml प्रतिपंप घेऊन तुम्ही फवारणी करू शकता. त्याच्यानंतर स्पिंटॉर नावाचं औषध आहे, कीटकनाशक आहे बायर कंपनीचं. प्रतिपंप 10 ml घेऊन तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात बोंडअळ्यांचं नियंत्रण प्रभावीपणे करू शकता. त्यानंतर बेनिविया नावाचं कीटकनाशक आहे. त्यामध्ये तुम्ही कराटे किंवा गरुड मिक्स करून फवारणी ते करू शकता. मित्रांनो, 4 ते 5 प्रकारची कीटकनाशकांचा पर्याय मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे. तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजनांच्या माध्यमातून मी ते तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. नारायणअस्त्र प्लस 5 ml प्लस स्प्रे प्लस किंवा मग क्लोरॅन्टिनिलप्रोल आणि लॅम्डासायलोथिन हा घटक असलेले ॲम्प्लिगो, प्रोपेक्स सुपर, त्यानंतर लार्विन, त्यानंतर स्पिंटॉर हे प्रकारची प्रमुख जे कीटकनाशके आहेत की ते बोंडअळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करतात. ते तुम्ही वापरू शकता आणि किंबहुना त्यावर आपण तात्पुरता इलाज मिळू शकतो. पण आपल्याला जर कायमस्वरूपी उपाय जर कपाशीच्या संदर्भात जर घ्यायचा असेल, बोंडअळ्यांपासून जर आपल्याला आपली शेती वाचवायची असेल, आपलं आर्थिक प्रगती आपल्याला करायची असेल, तर मित्रांनो, कपाशी पिकाच्या बियाण्यांमध्ये संशोधन होणे गरजेचं आहे, सुधारणा होणं गरजेचं आहे. जोपर्यंत संशोधन होणार नाही, सुधारणा होणार नाही आणि कपास क्रांती होणार नाही. कपास क्रांती, हरित क्रांती आपण ऐकलेली आहे, आपल्याला कपास क्रांतीची गरज आहे. जोपर्यंत कपासामध्ये क्रांती होणार नाही, कपास BT3 येणार नाही, BT4 तंत्रज्ञान येणार नाही, तोपर्यंत आपल्याला मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये उपलब्ध असलेली कीटकनाशकेच वापरावे लागतील. शेती आणि शेतकऱ्यांसाठी जे काम करणारे, मार्गदर्शन करणारे घटक आहेत, व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान आपण वापरलं, या व्यक्तीचं वापरलं किंवा त्या व्यक्तीचं वापरलं, कोणाचंही जरी तंत्रज्ञान वापरलं, कोणत्याही प्रकारची कीटकनाशके आपण वापरली, काहीही केलं तरी बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव होणे म्हणजे होणे आहे. आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याला कीटकनाशकांचा वापर करणं होणे सुद्धा क्रमप्राप्त आहे. आणि त्याचा संपूर्ण अप्रत्यक्ष परिणाम हा आपल्या आर्थिक स्थितीवर होतो आणि एकंदरीतच उत्पन्नावर हा परिणाम आपल्याला होणार आहे. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत BT3 येत नाही, BT4 येत नाही, तोपर्यंत तुम्ही कपाशी पिकांची लागवड घेणे थांबवा. सोबत त्याऐवजी तुम्ही पर्यायी पिकांचा विचार करा, त्याची लागवड करा, ती शोधा. आणि त्यासोबतच जे नवीन तंत्रज्ञान आहे, मल्टीप्लायरचा सुद्धा तुम्ही वापर करून, अवलंब करून आपल्या शेत जमिनीला सशक्त करून, जमिनीच्या माध्यमातून सशक्त पिकाची निर्मिती होण्यासाठी मल्टीप्लायर तंत्रज्ञान काम करते. आणि किंबहुना की एवढ्या एकदमच संपूर्णपणे आपण त्याला नायनाट होऊ शकत नाही, तरी पण एकंदरीत जो खर्च वाढलेला आहे आपल्या शेतकऱ्यांचा, तो